पुलगाव जवळील नाचणगाव ग्रामपंचायतची लोकसंख्या जवळपास नाही म्हटलं तरी 27,000च्या घरात पोहोचली आहे व इथल्या जनतेला गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून पिण्याच्या पाण्यापासून लाही करावं लागत आहे। 8 दिवस नळ नाही। वास्तविक पाहता नदीला एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आहे तरीही नाचणगाव ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार समोर दिसून येत आहे। करोडो रुपया खर्च करून पुलगाव बॅरेजची उभारणी करण्यात आली व नाचणगाव ग्रामपंचायतने खूप मोठा वाजागाजा केला होता की 24/7 ची योजना आणली तर 24 तास नळ देऊ असे पॉम्पलेट सुद्धा वाटण्यात आले होते। आज 24 तास तर सोडा, 8 ते 10 दिवस झाले तरी नळ नाही। वास्तविक पाहता नाचणगाव ग्रामपंचायतवर गेल्या 25 वर्षापासून काँग्रेसची सरकार बसून आहे। अशातच येणाऱ्या निवडणुकीत जनता यांना घरचा रस्ता दाखवणार का? एकीकडे अभियंता म्हणते की गाळामध्ये अळ्या झालेल्या आहे, मग आतापर्यंत पाणी पुरवठा जो केला तो जनतेच्या आरोग्यासोबत तुम्ही व ग्रामपंचायतच्या मेंबर लोकांनी खेळ खेळला असे चित्र दिसून येत आहे। जल जीवन मिशन अंतर्गत करोड रुपये खर्च करून पाईपलाईन टाकण्यात आली, त्याच्यातही खूप मोठा भ्रष्टाचार करण्यात आला। तर नाचणगाव ग्रामपंचायतचा सरपंच व मेंबर यांना फक्त कमिशनकडे लक्ष, पण जनतेचं काही घेणं देणं नाही। एकीकडे नरेंद्र मोदीजी म्हणतात आम्ही 13 करोड जनतेला घरापर्यंत नळ योजना दिली आहे। नरेंद्र मोदींची नळ योजना याच्यातच जिल्हा परिषदचे पाणी पुरवठा विभाग लक्ष देतील का? इथल्या जनतेची काही पर्याय व्यवस्था करणार का असा प्रश्न निर्माण होत आहे। ब्युरो रिपोर्ट संतोष देशमुख, नाचणगाव, वर्धा।